पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे, पण पुण्यातल्या शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी कमकुवत आहे। शिरूर तालुक्यात पक्षाचे तालुका पातळीवरील नेतृत्व कोण करत आहे हेच समजत नाहीये। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुका जवळ आल्या आहेत। अशा स्थितीत इथे संघटनात्मक मजबूती कुठेच दिसत नसल्याचं चित्र आहे। काय आहे नेमकी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिरूर हवेलीमध्ये सत्तांतर झालं। त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार अशोक पवार यांचा पराभव केला। अजितदादांच्या पक्षाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे विक्रमी मतांनी निवडून आले। या बदलानं शिरूर तालुक्यामध्ये काहीतरी प्रभावी कामे घडतील असं वाटू लागले, पण या तालुक्यात आमदार राष्ट्रवादीचे असूनही संघटनेत कुठेही भक्कम स्थिती सध्या दिसत नाही। पदाधिकारी पण स्वतःचीच कामे करण्यात दंग आहेत। सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नसल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये आहे। माजी आमदार अशोक पवार यांच्या काळात पदाधिकाऱ्यांना अनेक पदे मिळाली, मात्र त्यांनी आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला। आज एक वर्षानंतर सुद्धा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही। माजी आमदार अशोक पवार यांना विरोध करत घोडगंगाचा मुद्दा गाजवला गेला। या मुद्द्यावर विद्यमान आमदारांनी मते मागितली, पण आजपर्यंत त्यांना घोडगंगा साखर कारखान्याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही। कारखान्याच्या सभासदांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे। शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये कोण नेतृत्व करतं हे कार्यकर्त्यांना समजत नाही, त्यामुळे तेही अस्वस्थ आहेत। पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय व MIDCतही सर्व पदाधिकारी आर्थिक हितसंबंध जपत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशी निवडणूक लढवणार हा मोठा प्रश्न आहे। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।